नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटच्या आणखी एका लर्निंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे. फिबोनाची रिट्रेसमेंट याचं बेसिक व्हिडिओ जो आहे तो आपण बनवलेला आहे. तो तुम्ही बघितलेला नसेल तर तो बघून घ्या. फिबोनाची रिट्रेसमेंट कशी उपयोगाला येते, त्याचा अर्थ काय आहे आणि ती कशी ड्रॉ करायची चार्टवर ते आपण त्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे. आता आपण प्रॅक्टिकल पार्टकडे वळूया. ट्रेडिंग व्ह्यूचं हे अकाउंट आहे. ट्रेडिंग व्ह्यूच्या अकाउंटवर आपण या ठिकाणी हे बघा, ही स्क्रीनरची टॅब असते. या स्क्रीनरच्या टॅबमध्ये जायचं आहे. स्क्रीनरच्या टॅबमध्ये गेल्यानंतर आपण सुरुवातीला फक्त इंडेक्समध्ये बघूयात. इंडेक्समध्ये निफ्टी 500 त्याचा इंडेक्स जो येतो आपण त्याचे स्टॉक्स जे ते सिलेक्ट करू. ट्रेडिंग व्ह्यूचं स्क्रीनर आहे. त्याच्यामध्ये आपण काय करूयात, आपल्याला फिबोनाची रिट्रेसमेंटचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे इथं परफॉर्मन्स एक टॅब असते. त्या परफॉर्मन्सच्या टॅबमध्ये एक वर्षभरामध्ये कोणत्या स्टॉकने कसं परफॉर्म केलेलं आहे, तर ते आपल्याला चेक करायचं आहे. त्याच्यासाठी तो कॉलम जो आहे तो 1 इयर परफॉर्मन्सचा कॉलम आहे. तो आपण पुढे घेतलेला आहे आणि हे परत आपण थोडंसं मागे घेऊयात. आता ह्याच्यामध्ये बघूयात आपण, की निफ्टी 500 पैकी कोणत्या स्टॉक्समध्ये सर्वात जास्त डाउन ट्रेंड जो आहे तो आलेला आहे किंवा कोणत्या स्टॉकने एकदम खराब परफॉर्म केलेला आहे. तर कोहॅन्स नावाची ही जी कंपनी आहे, तर त्यांनी बघा कसं परफॉर्म केलेलं आहे ते बघूयात आपण. आता ह्याच्यामध्ये हा पूर्णपणे 62% खाली गेलेला आहे. म्हणजे या वर्षात तो 62% पर्यंत खाली गेलेला आहे. आता हे आपण मंथली टाइम फ्रेमवर आपण बघूयात आणि इथं फिबोनाची रिट्रेसमेंट जे आहे ते वापरून बघूयात. फिबोनाची रिट्रेसमेंटमध्ये आता हे बघा, हा जो आहे तो त्याचा प्रिव्हियस लो होता. त्या ठिकाणावरून आपण जर समजा फिब रिट्रेसमेंट ड्रॅग करून जर कधी काढल्या, तर हे बघा ह्या ठिकाणी अशा पद्धतीने हा हाय आहे. तर त्या लेव्हलपर्यंत आपण ही ड्रॅग केली आणि ही फिबोनाची रिट्रेसमेंट काढली. आता ज्यावेळेला स्टॉकची प्राइस ह्या ठिकाणी होती, ह्या ठिकाणी असताना आपल्याला या फिब रिट्रेसमेंटनी चांगलं माहिती जी ती मिळाली असते. हे बरोबर तो ह्या लेव्हलवरून 38%च्या लेव्हलवरून रिट्रेसमेंट घेतली त्यांनी आणि वरती गेला. परंतु त्यांनी ह्या ठिकाणी काय केलं, डबल टॉप तयार केला. परत तो खाली आला. परत तो खाली येताना ही जी लेव्हल आहे ती परत त्यांनी ब्रेक केली. त्याच्यानंतर ही 38%ची लेव्हल सुद्धा ब्रेक केली. म्हणजे त्याची पुढची शक्यता होती, की ह्या ठिकाणी तो 50%च्या लेव्हलला तो विश्रांती घेईल किंवा ह्या ठिकाणी तो इथून तो परत फिरेल, अप ट्रेंड सुरू करेल. परंतु तिथेही त्यांनी केलेलं नाही आणि तिथून तो परत खालीच गेला. 61% लेव्हल पण त्यांनी ब्रेक केलेली आहे आणि आता त्याचा प्युअरली डाउन ट्रेंड जो होतो ह्या ठिकाणापासून सुरू झालेला आहे. त्यानंतर तेजस नेटमध्ये काय झालंय ते बघूयात आपण. याच्यात पण आपण फिब रिट्रेसमेंट जी ती लावून बघूयात. मंथली टाइम फ्रेमचा चार्ट आहे. हे बघा, ह्या ठिकाणी लो लेव्हल आहे. या लो लेव्हल पासून हाय लेव्हल पर्यंत आपण फिब रिट्रेसमेंट ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर बघा 23 लेव्हल जी आहे, तर या ठिकाणावरून त्यांनी बराच वर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्या ठिकाणी कन्सॉलिडेशन झालं आणि शेवटी काही आणखी खराब न्यूज आल्या असतील जानेवारी 2025 मध्ये आणि त्याच्यानंतर त्यांनी ही लेव्हल सुद्धा ब्रेक केली त्याच महिन्यात आणि 38%ची लेव्हल सुद्धा ब्रेक केली. त्यानंतर हळू ही 50%ची लेव्हल सुद्धा ब्रेक केली आणि डाउन ट्रेंडमध्ये जो आहे तो गेलेला आहे. आता ज्याला या तेजस नेटवर्कमध्ये उदाहरणार्थ सांगतोय मी फक्त, ज्यांनी अभ्यास केलेला आहे तेजस नेटवर्कच्या फंडामेंटल्सचा, त्याच्या बिझनेस मॉड्यूलचा, तर त्याला जर कधी खूप चांगला हा स्टॉक वाटत असेल, ह्या इथून तो चांगला अप ट्रेंडमध्ये येतोय, तर त्याला जर कधी ह्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची असेल, तर तो काय करेल, की ह्या लेव्हलपर्यंत साधारणतः रिट्रेस होण्याची म्हणजे पुलबॅक घेण्याची वाट बघेल आणि ह्या लेव्हलला तो परत एंट्री घेईल. परंतु मग ह्या लेव्हलचा आपल्याला फायदा काय होऊ शकतो? जर समजा ह्या लेव्हलला त्यांनी खाली ब्रेक केलं, तर ह्या ठिकाणी तो स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि त्याच्या इन्व्हेस्टमेंटमधून तो बाहेर पडू शकतो. स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडू शकतो. म्हणजे त्याचा खालचा एवढा जो आहे तो डाउनफॉलमध्ये त्याचं नुकसान होणार नाही. त्यानंतर जर समजा एखादा ह्या लेव्हलला एंट्री करण्यासाठी उत्सुक असेल, तर तो ह्या 38% लेव्हलला एंट्री घेईल आणि ह्या ठिकाणी एंट्री घेतल्यानंतर सुद्धा तो वाट बघेल, की वरती जातोय का स्टॉक? नाही जात आहे, तर तो ह्या ठिकाणी कुठेतरी स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडू शकतो किंवा पुढची जी लेव्हल आहे 50%ची लेव्हल, त्या लेव्हलपर्यंत तो वाट बघू शकतो आणि ती जेव्हा खालच्या बाजूला ब्रेक होते, त्यावेळेला तो एक्झिट करू शकतो. तर हे स्टॉप लॉससाठी सुद्धा ह्या लेव्हल्स आपल्याला उपयोगी पडू शकतात. कारण की त्याच्या खाली जर कधी पडत असेल, तर स्टॉकमध्ये डाउन ट्रेंड सुरू होतोय, असा त्याचा अर्थ होतोय. त्याच्यामुळे तिथून आपण एक्झिट करू शकतो. एक्झिट केलं केलं पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ह्या फिब रिट्रेसमेंटच्या लेव्हल जे आहेत ते आपल्याला उपयोगी पडतात. फक्त कुठे एंट्री घ्यायची आहे हेच नाही सांगत, तर कुठे आपण स्टॉप लॉस घेऊन योग्य पद्धतीने बाहेर पडलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला ते सांगतंय. त्याच्यानंतर पुढचं बघूयात आपण. मान्यवर हा स्टॉक आहे. या मान्यवरमध्ये सुद्धा हे बघा, आता हा पूर्ण खालीच गेलेला आहे. 100% पेक्षा खाली गेलेला आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला असं दिसतंय. हे बघा, हे पूर्ण 100%, 1% 1 म्हणजे 100% पेक्षा खाली गेलेला आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला असं स्ट्रक्चर दिसतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर प्राज इंडस्ट्रीज बघू आपण. 50% पर्यंत रिट्रेसमेंट आलेली आहे एका वर्षामध्ये, 1 वर्षभरामध्ये. हे बघा, ह्या ठिकाणावरून जर आपण समजा लेव्हल ड्रॉ केली, समजा इथपर्यंत आपण लेव्हल ड्रॉ केली, तर हे बघा, तो डाउन ट्रेंडमध्ये आहे. 100% त्याची रिट्रेसमेंट जी ती झालेली आहे. त्यानंतर पुढे आपण अप ट्रेंडचे जे स्टॉक्स आहेत ते बघूयात आता काही. हे बघा, आता हिंद कॉपर बघूयात आपण. हिंद कॉपरमध्ये काय झालेलं आहे? हे बघा,
आपण मंथली टाईम फ्रेममध्ये आहोत आणि मंथली टाईम फ्रेममध्ये हा जो रिसेंट लो आहे, हा रिसेंट लो पकडूयात आपण आणि ह्या रिसेंट लो पासून ही जी लेवल आहे हायेस्ट लेवल, त्या हायेस्ट लेवलपर्यंत ड्रॉ करू. एक्झॅक्टली 61% ची जी लेवल आहे, तर त्या लेवलला चांगलं फॉलो केलेलं आहे आणि त्या लेवलपासून स्टॉकमध्ये एक अप ट्रेंड जो आहे तो आलेला आहे. ह्या ठिकाणी सुद्धा 38% ची जी लेवल आहे, त्या ठिकाणी सुद्धा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न झालेला आहे, परंतु तो सक्सेसफुल नाही झाला आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस जी ती 61% पर्यंत आली. त्या ठिकाणी 2 महिने, 3 महिने, 4 महिन्यापर्यंत कन्सॉलिडेशन झालं आणि त्याच्यानंतर एक अपसाइडला मूव्हमेंट जी ती आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा फोर्स मोटर हा स्टॉक बघूयात आपण. याच्यामध्ये काय झालेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी बघावं लागेल. या ठिकाणी हे बघा, ही लोवेस्ट लेवल 2023 ची लोवेस्ट लेवल आहे. त्याच्यानंतर ही हायेस्ट लेवल आहे त्याच्यानंतरची रिसेंट आणि 38% पासून रिट्रेसमेंट घेतलेली किंवा 38% टू 50% चा जो रेंज आहे, तर त्या रेंजमध्ये सपोर्ट घेतलेला आहे आणि तिथून स्टॉकची प्राइस जी ती वर गेलेली आहे. ज्याला याचे फंडामेंटल्स खूप चांगले त्यांनी अभ्यास केलेला आहे. कंपनीच्या बिझनेस मॉडेलवर विश्वास आहे. तो काय करेल, ह्या ठिकाणी एंट्री घेईल. काही लोक या ठिकाणी एंट्री घेतील आणि इथून ते आपली इन्व्हेस्टमेंट करतील, त्याच्यामध्ये वाढवत जातील इन्व्हेस्टमेंट आणि या ठिकाणी ते प्रॉफिट घेतील किंवा अजून त्यांना वाटत असेल, की अजून वरती जाऊ शकतो, तर ते अशा पद्धतीने एक पुढची वाढवू शकतात फिबोनाची रिट्रेसमेंट. आता हे बघा, त्यांनी 23% च्या जवळ सपोर्ट घेतलेला आहे. आता हा जो आहे तो परत ह्या ठिकाणी येऊ शकतो किंवा जर समजा थोडेसे फंडामेंटल्स खराब झाले, रिझल्ट्स खराब आले, तर तो थोडासा खाली येऊ शकतो. या ठिकाणी रिट्रेसमेंट घेऊ, ह्या ठिकाणापर्यंत सपोर्ट घ्यायला येऊ शकतो किंवा इथंही सुद्धा येऊ शकतो. जर समजा खूप काही खराब नसेल कंपनीमध्ये, तर हा ह्या ठिकाणावरूनच ही जी लेवल आहे, प्रिव्हियस आहे, तो ब्रेक करेल आणि वरती जायला सुरुवात करेल. कारण की त्याने आतापर्यंत फक्त 23% चीच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजे हा खूप उथळ सपोर्ट घेतलेला आहे, म्हणजे खूप जवळचा सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये बुलिशनेस खूप जास्त आहे, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही. कुठल्याच स्टॉक्समध्ये फक्त आपण उदाहरणादाखल हे कंपन्यांचे स्टॉक्स जे चार्ट जे आहेत ते बघतोय. तर याच्यामध्ये बाय मी सुद्धा करणार नाहीये. तुम्हाला कोणाला रिकमेंड पण करणार नाहीये. त्यानंतर पुढचा MCXचा स्टॉक बघूया आपण. या ठिकाणी बरोबर 30 कोणत्या ठिकाणी त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे ते बघूयात आपण. ही जी आहे ती लेवल आहे बरोबर 38% च्या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. तिथून स्टॉकची प्राइस वरती गेलेली आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जर कधी आपण बघितलं, एक्झॅक्टली 23% ला इथं परत सपोर्ट घेतलेला आहे आणि ते तिथं सपोर्ट घेऊन खूप जास्त बुलिश स्टॉक आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपण एंट्री करण्यासाठी थांबलं पाहिजे. ह्या ठिकाणी जे ते आपण एंट्री नाही घेतली पाहिजे. या ठिकाणी आपल्याला बुलिश वाटतोय. ह्या 1723 ची जी लेवल आहे, 1700 च्या वरची जी लेवल आहे, त्या ठिकाणी आपल्याला बुलिश वाटतोय. पण त्या ठिकाणी आपण एंट्री नाही करायला पाहिजे. तर एंट्री कुठं करायला पाहिजे? तर थोडंसं रिट्रेसमेंट येऊ द्यायला पाहिजे आणि रिट्रेसमेंट आल्यानंतर ही ज्या आपल्या लेव्हल्स ऑटोमॅटिक मिळतात आपल्याला फिबोनाचीने, तर ह्या लेव्हल्सपर्यंत आपण त्याची वाट बघितली पाहिजे. तिथं आपण एंट्री घेतली पाहिजे. तसंच ह्या ठिकाणी 2-3 वर्षांपूर्वी आपल्याला तो वाटत होता खूप बुलिश आहे. तर त्याची एंट्री लेव्हल जी ती आपल्याला 2025 मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेली आहे. मार्च 2025 मध्ये मिळालेली आहे आणि तिथून परत भरपूर त्या स्टॉकने चांगलं परफॉर्म केलेलं आहे. नॅशनल ॲल्युमिनियम सगळे मेटलचे स्टॉक्स आहेत बरेचसे याच्यामध्ये. हे बघा या ठिकाणी एक काढलेली आहे. ती डिलीट करूयात आपण. हे बघा आता या ठिकाणी आपल्याला कशी काढता येईल फिबोनाची रिट्रेसमेंट. तर ह्या ठिकाणाला लो आहे. ह्या लो पासून हा जो हाय आहे, तर इथं आपण करायचं आहे. 61% चा सपोर्ट घेतलेला आहे बरोबर आणि तिथून स्टॉकची प्राइस जी आहे ती चांगली वर गेलेली आहे. प्रिव्हियस हाय जो आहे तो ब्रेक झालेला आहे आणि तिथून स्टॉकची प्राइस वर गेलेली आहे. आता ह्या ठिकाणी बाय करायला पाहिजे का? तर तसं नाहीये. तर आपण काय करू शकतो? तर ह्या ठिकाणी आपण अशी फिबोनाची रिट्रेसमेंट ड्रॉ करू शकतो किंवा थोड्या छोट्या टाईम फ्रेममध्ये आपण जाऊ शकतो. बघू शकतो की कुठे आपल्याला चांगली एंट्री मिळू शकते. तर प्रिव्हियस लो जो आहे तो आपण हा कन्सिडर करू शकतो. हा जो रिसेंट लो आहे तो लो कन्सिडर करू शकतो आणि त्याच्या ह्या लेव्हलपर्यंत आल्यानंतर आपण बाय करू शकतो किंवा ह्या लेव्हलला आल्यानंतर बाय करू शकतो. ह्या ज्या आहेत त्या सेफ एंट्री असतील. बुलिश स्टॉक्समध्ये आपण ह्या सगळ्या बुलिश कॅन्डल्स पडत असताना कुठेही आपण एंट्री नाही घ्यायला पाहिजे. जर तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही इथं कुठेही घेऊ शकता. परंतु एक सेफ ट्रेडिंग जर कधी आपल्याला करायचं असेल, इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने करायची असेल, तर आपण ह्या लेव्हल्सची वाट जी ती बघितली पाहिजे आणि ह्या लेव्हलच्या सपोर्टला आपण बाय केलं पाहिजे. त्याच्या खाली जर कधी ब्रेक होत असेल स्ट्रक्चर, तर आपण तिथं एक्झिट व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने एक रँडम स्टॉक बघूयात आपण आता. फेडरल बँक बघूयात आपण. फेडरल बँकमध्ये मोठ्या टाईम फ्रेमवर काय झालेत बघूयात. हे बघा, ह्या ठिकाणी हा जो लो आहे, कोरोनाचाच लो आहे हा. तर ह्या लो पासून साधारणतः ही जी हाय बनली होती, तर ह्या हाय पासून फक्त 23% पर्यंत रिट्रेसमेंट आलेली आहे आणि त्याच्यानंतर लगेच स्टॉक जो आहे तो वर गेलेला आहे. त्यांनी खाली घेतलेलं नाही कारण की याच्यामध्ये बुलिश खूप होतं. सेंटिमेंट बुलिश खूप असेल, त्याच्यामुळे फंडामेंटल चांगले असतील, रिझल्ट चांगले आलेले असतील, आणखी बऱ्याचशा गोष्टी असू शकतात. त्याच्यामुळे सेक्टर चांगला परफॉर्म करत असेल, त्याच्यामुळे हे स्टॉक जो आहे तो इथूनच लगेच वर गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय की ही 23% ला वर इथून वरती जाते, 38% पासून वर जाते. तर हे मी तुम्हाला सांगतोय.
परंतु सुरुवातीला ज्यावेळेस आपण फिबोनाचीचा अभ्यास सुरू करतो, त्याचे प्रॅक्टिकल ॲप्लाय करायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला हे थोडंसं कुठेतरी लॉजिकल वाटतं. काहीतरी कोणीतरी सांगितलेलं आहे ह्या लेव्हल्स म्हणून त्या ठिकाणावरून तो वरती जाईलच, असं आपल्याला थोड्याशा शंका येतात. परंतु जेव्हा आपण हजारो चार्ट्स बघतो, हजारो चार्ट्सवर या लेव्हल्स आपण ड्रॉ करून बघतो, तेव्हा आपला विश्वास बसायला लागतो, की बरोबर ह्या लेव्हलला तो स्टॉक जो आहे, तो विश्रांती घ्यायला येतो, थोडासा दम खायला येतो आणि त्या ठिकाणावरून तो परत त्याची पुढची घोडदौड जो आहे ती सुरू करतो. तर हे तुम्हाला मी आता कितीतरी सांगितलं, की ह्या लेव्हलला तो सपोर्ट घ्यायला येईल किंवा ह्या लेव्हलला सपोर्ट घ्यायला येईल. तुम्हाला ते थोडंसं कठीण वाटेल समजून घ्यायला, पचवायला. परंतु ज्यावेळेला तुम्ही हजारो उदाहरणं बघाल, हजारो चार्ट्सवर, टाईम फ्रेम्सवर तुम्ही जर कधी प्रॅक्टिकली अप्लाय करून बघितलं, तर तुम्हाला त्याचा विश्वास बसेल. तर तुम्ही सुद्धा तुम्हाला याचा अभ्यास पक्का करायचा असेल, ह्या टूलचा वापर करून घ्यायचा असेल, तर तुम्ही हे जे आपले चार्ट्स आहेत, तर त्या चार्ट्समध्ये हे टूल वापरून बघा. वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये वापरून बघा. 1 वर्षाच्या टाईम फ्रेममध्ये वापरा, महिन्याच्या टाईम फ्रेममध्ये, वीकली टाईम फ्रेममध्ये, 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये वापरा, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये वापरा आणि त्यांनी कुठे-कुठे सपोर्ट घेतलाय, कसा-कसा सपोर्ट घेतलेला आहे रिट्रेसमेंट घेताना म्हणजे थोडासा खाली येताना, तर ते तुम्ही बघा. तुम्हाला ह्या लेव्हल्सच दिसतील. ह्या लेव्हल्सलाच तो कुठेतरी सपोर्ट घेतो आणि त्या ठिकाणी आपण ट्रेडिंग जे आहे आपलं इनिशिएट करायला पाहिजे. आपली एंट्री जी आहे ती इनिशिएट करायला पाहिजे. तर आपल्याला चांगलं प्रॉफिट जे ते कमवता येऊ शकतं आणि हजारो उदाहरणं बघितल्यानंतर तुमचा विश्वास सुद्धा त्याच्यावर बसेल ह्या पद्धतीवर. तर अशी ही फिबोनाची ट्रेडिंगची सिस्टम जी आहे ती आहे. बरेचसे लोक जे ते ही सिस्टम जी आहे ती वापरतात. याचे थिअरॉटिकल पार्ट जो आहे तो आहे बराचसा. तो खूप बोरिंग आहे ऐकायला, वाचायला. परंतु तुम्ही ह्या अशा पद्धतीने प्रॅक्टिकली तो वापरून बघा. तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तो तुमच्या ट्रेडिंगमध्ये होईल. याचा वापर करून तुम्ही आणखी प्राइस एक्शनचे स्ट्रक्चर सुद्धा बघू शकता. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, की ह्या ज्या लेव्हल्स असतात, ह्या ठिकाणी जर समजा डबल बॉटम सारखं स्ट्रक्चर तयार होतंय किंवा फ्लॅग सारखं स्ट्रक्चर तयार होतंय, तर ते आणखी चांगलं प्राइस एक्शन पॅटर्न जे आहे ते तयार होऊन फिबोनाचीचा सपोर्ट घेऊन ते वरती जाऊ शकतात. तर ह्याचा सुद्धा अभ्यास असतो. तर तो सुद्धा तुम्ही करू शकता याच्यासोबत. त्याच्यानंतर वेगवेगळे तुम्हाला जे आवडतात इंडिकेटर्स, तर त्या इंडिकेटर्सचा वापर प्लस ह्या फिबोनाची लेव्हल्सचा वापर करून तुम्ही सुद्धा ट्रेडिंग करू शकता. मूव्हिंग एव्हरेज वापरू शकता फिबोनाचीच्या सोबत, छोट्या टाईम फ्रेमवर, मोठ्या टाईम फ्रेमवर. तर अशा पद्धतीने आपण ते करायला पाहिजे. बँक इंडिया हा पण एक चांगला वर जातोय स्टॉक. तर त्याच्यामध्ये बघूयात आपण मंथली टाईम फ्रेममध्ये कुठल्या लेव्हलला याने सपोर्ट घेतलेला आहे ते बघूयात आपण. हा जो लो आहे, रिसेंट लो आहे, हा रिसेंट हाय आहे आणि त्यांनी 50% ची रिट्रेसमेंट घेतलेली आहे. 50% च्या रिट्रेसमेंटला इथं अॅक्युम्युलेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस जी ती परत वर गेलेली आहे. आता ती प्रिव्हियस जो हाय आहे तो ब्रेक करून वरती चालली आहे. म्हणजे हे स्ट्रक्चर जे आहे ते बुलिश ट्रेंडचं स्ट्रक्चर जे आहे ते तयार होतंय. प्रिव्हियस हायला ब्रेक करतंय. तर अशा पद्धतीने बरोबर 50% रिट्रेसमेंट या ठिकाणी आलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी हे जे कन्सॉलिडेशन दिसतंय, तर ह्या ठिकाणी काहीतरी स्ट्रक्चर तयार झालेलंच असणार आहे. हे बघा मंथली टाईम फ्रेम आहे. आपण वीकली टाईम फ्रेममध्ये बघूयात की तिथं काय प्राइस एक्शन स्ट्रक्चर जे ते तयार झालेलं आहे. बघा ह्या ठिकाणी तुम्ही जर समजा हे आता त्याच्यानंतर जे झालेलं आहे ते जर कधी विसरले, तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक छोटंसं हेड एंड शोल्डर पॅटर्न सारखं स्ट्रक्चर जे ते दिसू शकतं किंवा ह्या ठिकाणी ट्रिपल बॉटम सारखं स्ट्रक्चर जे आहे ते आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी ब्रेक आहे. ब्रेक नंतर रिटेस्ट आहे. रिटेस्ट नंतर परत स्टॉकची प्राइस जी ती वर गेलेली आहे. तर असे स्ट्रक्चर जे ते ह्या कन्सॉलिडेशनमध्ये जे ते आपल्याला दिसू शकतात. तुम्हाला ते बघायचे आहेत आणि त्यानुसार ट्रेड जे ते करायचं आहे. त्यानंतर आणखी एक बघूयात. आय-डी-एफ-सी फर्स्ट बँक बघूयात. आय-डी-एफ-सी फर्स्ट बँकमध्ये काय झालेलं आहे बघूयात आपण. प्रिव्हियस मेजर लो जो आहे तो हा आहे. त्याच्यानंतर हाय जो आहे तो या ठिकाणी आहे आणि इथून आपण लेव्हल टाकल्यानंतर बरोबर 61% ला रिट्रेसमेंट घेतलेली आहे. या ठिकाणी 38% ला पण रिट्रेसमेंट घेण्याचा प्रयत्न झालेला आहे, परंतु तो फेल झाला. त्याच्यानंतर खाली ब्रेक झालेलं आहे स्ट्रक्चर आणि 61% ला गोल्डन रेशो म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी गोल्डन रेशोबद्दल आपण आणखी डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे तो बनवू. तुम्हाला जर कधी हवा असेल तो व्हिडिओ, तर तुम्ही कमेंटमध्ये टाइप करा, फिबोनाची रिट्रेसमेंट गोल्डन रेशो. आपण त्याच्यावर एक स्पेशल जबरदस्त व्हिडिओ जो आहे तो घेऊन येऊ. कमेंट नक्की करा. व्हिडिओ जर कधी तुम्हाला आवडला असेल, तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर हे बघा बरोबर 61% ला इथं सपोर्ट घेतलेला आहे आणि तिथून स्टॉकची प्राइस आता वरती जाते. परंतु हे ब्रेक झालेलं नाही अजून. ठीक आहे. आपण ह्या लेव्हलला आल्यानंतर एक साधारणतः किती पर्सेंट वर गेलेला आहे? 18% वर गेलेला आहे. एका महिन्यात 18% वर गेलेला आहे. तर ह्या लेव्हलला आपण बाय करून छोटे-छोटे ट्रेड जे ते नक्कीच स्विंग ट्रेड जे ते घेऊ शकतो. आता एका महिन्यात 18% दिसतंय. आपण डेली टाईम फ्रेमवर जर बघितलं, तर आपल्याला एक चांगला 10-15 दिवसांचा स्विंग ट्रेड याच्यामध्ये मिळू शकतो. 5-6% तर आरामशीर स्विंग ट्रेड जो आहे तो मिळू शकतो. त्याच्यानंतर फ्युचर्समध्ये, ऑप्शन्समध्ये आपण याच्यामध्ये चांगलं बाय जे ते करू शकतो. आता ह्या ठिकाणी लगेच स्टॉकची प्राइस जी 18% वर गेलेली आहे. परंतु ह्या लेव्हलला आल्यानंतर बऱ्याचदा स्टॉकची प्राइस जी आहे ती कन्सॉलिडेट सुद्धा होऊ शकते. फ्युचरमध्ये फार लॉस होणार नाही. परंतु ऑप्शन्स जर तुम्ही घेतले बायिंगच्या स्वरूपामध्ये, तर याच्यामध्ये तुम्ही लॉस होऊ शकतो. तर त्याच्यामुळे काय नेमकं स्ट्रॅटेजी वापरायची त्याच्यानंतर, तर ती आपण आपल्या ट्रेडिंग सिस्टमनुसार ठरवायची आहे. पुढे बघूयात आपण एखादा स्टॉक आणखी. आयशर मोटर बघूयात. आयशर मोटरमध्ये बघा चांगला अप ट्रेंड सुरू आहे. या अप ट्रेंडमध्ये अजूनपर्यंत रिट्रेसमेंट जी आहे तेवढी काही आलेली नाहीये. आता रिट्रेसमेंट कुठपर्यंत येऊ शकते ते आपल्याला कळू शकतं किंवा ह्या ठिकाणावरून ज्यावेळेस अप ट्रेंड सुरू झालेला आहे, ह्या लेव्हलपर्यंत,
तर हे बघा, ह्या ठिकाणी बरोबर 38% मोठं करून दाखवतो जरा. हे बघा, बरोबर ह्या लेव्हलपासून 38% ला बरोबर सपोर्ट घेतलेला आहे आणि त्या ठिकाणावरून स्टॉकची प्राइस जी आहे ती वर गेलेली आहे. ह्या लेव्हलला काहीतरी स्ट्रक्चर जे ते बनलेलं असणार आहे, प्राइस एक्शन स्ट्रक्चर ते तुम्ही शोधू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ट्रेडिंग जे आहे ते करायचं आहे. त्याच्यानंतर आता जर समजा आपल्याला बघायचं असेल, हा स्टॉक कुठपर्यंत खाली येऊ शकतो, अप ट्रेंडमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची असेल, तर कुठे एंट्री घेतलेली चांगली राहील? तर जर स्टॉकची प्राइस ह्या इथपर्यंत आली, तर सर्वात बेस्ट एंट्री आपल्याला राहील. ह्या ठिकाणी एंट्री घेतल्यानंतर आपण स्टॉप लॉस या ठिकाणी लावू शकतो किंवा मग तुमचं रिस्क ॲपेटाईट जास्त असेल, तुम्ही इथपर्यंत वाट बघू शकता. इकडे ॲव्हरेजिंग करू शकता. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या किंवा पोझिशनल ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून सांगतोय मी. तर ह्या ठिकाणी ॲव्हरेजिंग करू शकता किंवा ह्यापर्यंत सुद्धा तुम्ही ॲव्हरेजिंग करू शकता. ठीक आहे. किंवा मग तुम्हाला नको असेल, रिस्क नाही घ्यायची असेल, तर तुम्ही ह्या लेव्हलच्या खाली लगेच एक्झिट होऊ शकता. छोटासा स्टॉप लॉस घेऊन एक्झिट होऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला फिब रिट्रेसमेंट ज्या आहेत त्या वापरायच्या असतात. ॲक्सिस बँकचं एक उदाहरण बघूयात. चांगली प्रिव्हियस हाय ब्रेक केलेला आहे त्यांनी मागच्या आठवड्यातच, तर तो बघूयात आपण. हे बघा, काय झालेलं आहे याच्यामध्ये. आता आपण मेजर लो जो आहे तो हा कोरोनाचाच लो आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी मागच्या वर्षीचा हा जो हाय जो बनला होता, त्याच्यानंतर बरोबर 38% ला त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे आणि त्या ठिकाणावरून बरोबर स्टॉकची प्राइस जी ती वर जायला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रिव्हियस हाय सुद्धा 2-3 दिवसापूर्वीच ब्रेक झालेला आहे. बघत होतो तुम्ही हा चार्ट. त्यानंतर ह्या ठिकाणी 23% ला त्यांनी परत खाली ब्रेक करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तिथं पुन्हा सपोर्ट घेतलेला आहे. बुलिश सेंटिमेंट चांगलं होतं म्हणून त्यांनी इथं सपोर्ट घेतलेला आहे आणि तो आता वरती चालला आहे. आता हे स्ट्रक्चर ब्रेकही होऊ शकतो वरच्या बाजूला सस्टेन झालं तर आणि परत अप साइडला मूव्हमेंट येऊ शकते. ठीक आहे. कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाहीये या ठिकाणी किंवा खाली सुद्धा येऊ शकतो हा स्टॉक. ह्या लेव्हलला परत येऊ शकतो किंवा इकडे खाली सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे जे चार्ट्स आहेत, या स्टॉक स्क्रीनरवर आपण एक सेपरेट ट्रेडिंग व्ह्यूचा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. तुम्ही तो सुद्धा बघा नेमकं काय आहे हे प्रकरण, तर ते समजून घेण्यासाठी. तर इथल्या हे जे सगळे कॉलम्स आहेत, हे जे सगळे फिल्टर्स आहेत, या फिल्टर्सचा तुम्ही वापर करून चांगला अभ्यास जो आहे तो तुमचा करू शकता. टेक्निकल अभ्यास करू शकता, फंडामेंटल अभ्यास करू शकता याच्यावर. इथं फंडामेंटलचे सुद्धा आर-ओ-ई, डिव्हिडंड यील्ड, त्याच्यानंतर बरेचसे आपल्याला हे बघा या ठिकाणी व्हॅल्युएशन, प्रॉफिटेबिलिटी असे बरेचसे स्क्रीनर जे ते आपण तयार करू शकतो. तर त्याचा वापर करू शकता तुम्ही. ठीक आहे. ह्याचा स्टॉक स्क्रीनरचा व्हिडिओ बघायचा असेल, तर तो आपण बनवलेला आहे. ट्रेडिंग व्ह्यूची आपण सेपरेट प्लेलिस्ट तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तो बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला? खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका. 61% गोल्डन रेशोचा व्हिडिओ पाहिजे असेल, तर फिबोनाची रिट्रेसमेंट गोल्डन रेशो तुम्ही टाइप करा. आपण तो व्हिडिओ नक्की बनवू. तुम्हाला खूप तुमच्या पूर्ण जर्नीमध्ये उपयोगी पडेल असा तो व्हिडिओ असेल, तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.